भर उन्हाळ्यात 2 दिवसाआड पाणी. नाशिक जिल्ह्याचे रेल्वे जंक्शन असलेलं मनमाड शहर पण गेल्या 4 दशकांपासून या शहराची ओळख तहानलेलं शहर अशी झाली होती. अगदी पावसाळ्यातही इथे 22 ते 25 दिवसांनी पाणी मिळायचे. पण यंदा चित्र बदललंय. मनमाडकरांच्या नळाला आता 2 ते 3 दिवसाआड पाणी येतंय. 400 कोटींची हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन पाणी पुरवठा योजना मनमाडसाठी कशी लाईफलाईन ठरली आहे, पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट. ज्या शहरानं पाण्यासाठी टँकरच्या रांगा आणि आंदोलने पाहिली, त्याच मनमाडमध्ये आज समाधानाचं वातावरण आहे. गेल्या 40 वर्षांपासून मनमाडकर पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसत होते. भीषण वास्तव असं होतं की धरण भरलेलं असतानाही मनमाडला तब्बल महिना पाणी मिळत नव्हतं. मात्र आता ही परिस्थिती इतिहास जमा झाली आहे. हे शक्य झालंय ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे थेट जलवाहिनी योजनेमुळे. आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यातून राज्य सरकारनं मंजूर केलेल्या 400 कोटींच्या या महत्त्वाकांक्षी योजनेनं मनमाडचा चेहरा मोहरा बदललाय. करंजवन धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी शहरात पोहोचल्यानं वितरणातील अडथळे दूर झाले आहेत. आधी पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागायची. 22-25 दिवस पाणी येत नव्हतं. आता 2-3 दिवसाला पाणी येतंय. खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटत असून यंदा उन्हाळा कडक असूनही आम्हाला पाण्याची चिंता नाही. आमदार सुहास कांदे आणि सरकारचे आम्ही आभारी आहोत, असं म्हणणं मनमाडकरांचं आहे. विशेष म्हणजे यंदा उन्हाळा तापलेला असतानाही शहराला 3 ते 4 दिवसाआड पाणी मिळत आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार सध्या मनमाडसाठी आगामी 2 वर्ष पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जर यंदा पावसाळा लांबला तरी मनमाडकरांना आता पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची गरज उरणार नाही. मनमाड शहरामध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाणी हे 3 दिवसाला देत आहे. पूर्वी मनमाड शहरामध्ये पाण्याची भीषण टंचाई होती, पण आता आमदार सुहास अण्णा कांदे, अंजुमताई यांच्या माध्यमातून जे करंजवन योजनेचं काम चालू आहे, त्या कामामुळे आज आपल्या मनमाड शहरामध्ये पाणी पुरवठा एकदम सुरळीत होत आहे. यानंतर पण भविष्यात पाणी पुरवठा सुरळीत राहील. आता आम्ही पाण्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रभागात फिरत असताना अनेक नागरिक आमदार सुहास अण्णा कांदे, अंजुमताई यांचे आभार मानत आहे की आपल्याला या भीषण उन्हाळा असल्यानंतर पण आपल्याला या शहरामध्ये पाणी पुरवठा सुरळीत चालू. त्याबद्दल नागरिक आमदारांचे, अंजुमताईंचे आभार मानत आहे. योजनेचं काम हे इगल कन्स्ट्रक्शनला काम दिलेलं आहे. ते काम चाललंय. प्राथमिक स्वरूपामध्ये काही प्रशासकीय अडचणी असल्या कारणाने ते काम थोडस कॉन्ट्रॅक्टर कडून धीम्या गतीने चालू आहे. पण आमदार सुहास अण्णा कांदे यांनी त्यांचा पाठपुरावा करून शासनाकडे त्यांचे जे काही प्रलंबित आहे ते आमदार सुहास अण्णा कांदेंच्या माध्यमातून पूर्ण करून करंजवन योजनेचं काम पण येत्या 6-7 महिन्यामध्ये पूर्ण होईल, अशी आम्हाला कॉन्ट्रॅक्टरांनी शाश्वती दिली आहे. मनमाड शहराला सध्या करंजवन पाणी पुरवठा योजनेद्वारे 2 दिवसाआड शहराला पाणी पुरवठा केला जातो आहे. करंजवन धरणामध्ये प्रचंड पाणी आहे. सदरचं पाणी साधारणपणे 1 वर्ष दुष्काळ जरी पडला तरी त्याचा डेड स्टॉक साधारणपणे 2,500 MCFTचा आहे. त्याच्यामुळे मनमाड शहराला पाण्याची चिंता करण्याची पुढील 1.5 वर्ष तरी आवश्यकता नाही. सद्यस्थितीत मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पूर्वीच्या वागदडी धरणावर मध्ये 50 MCFT पाणी शिल्लक आहे. तसेच जी पालखेड डाव्या कालव्याने पाटोद्या टँक मध्ये जे पाणी नगर परिषद घेत होती, तर त्या टँक मध्ये देखील 10 MCFT पाणी सध्या शिल्लक आहे. असा जवळपास 60 MCFT पाणी साठा जो किमान 4 महिने नगर परिषदेला मनमाड शहराला पुरू शकेल एवढा पाणी साठा तिकडे देखील शिल्लक आहे. करंजवन पाणी पुरवठा योजनेचं काम हे जवळपास 95% संपलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आता फक्त एक सोलर प्लांट, सौर ऊर्जा प्रकल्प, त्याचं काम बाकी आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर आणि स्कॅडा सिस्टीम ऑपरेट झाल्यानंतर जवळपास काम 100% पूर्ण होईल. माझ्या लग्नाला 35 वर्ष झाले. मनमाडला महिन्यानं 1.5 महिन्यानं पाणी यायचं. त्यात जंतू पडायचे. आम्ही ते पाणी प्यायचो. व आम्हाला श्वास आणणं व अंजुनताईंनी यांनी आम्हाला
तिसऱ्या दिवशी पाणी आणल्यामुळे आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. आधी पाण्याची इतकी बिकट परिस्थिती होती मनमाड शहरामध्ये की आम्ही शाळा बुडवून घरी थांबलेलो आहे पाणी भरण्यासाठी. पण अण्णासाहेबांमुळे आता त्याची गरज वाटली नाही कधी आणि आली पण नाही. मम्मी, आजी, काकू, शेजारच्या काकू मावश्या पाण्यासाठी दूर दूर जायच्या हे आम्ही बघितलेलं आहे. अण्णासाहेबांचे मी आभार मानते यासाठी की 3 दिवसावरती पाणी पुरवठा ते आम्हाला देत आहे. माऊली दीपक सानप. पाणी टंचाईची काय परिस्थिती होती आणि आता सध्या काय? आमचे आमदार पाणीदार आमदार पहिले प्रश्न हा आहे आमचा. आम्ही त्यांचा एकदम अशा आभारी आहोत. आम्ही सुहासांना कांदे व अंजुमताई यांचे खूप 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 आभारी आहोत. महिन्यानी पाणी प्यायचो आम्ही. जंतू पडलेले पाणी पिलेलो आहे आम्ही. 1 महिना 1.5 महिना पाणी येत नव्हतं. एवढं खराब पाणी आम्ही गाळून प्यायचो. आता तिसऱ्या दिवशी पाणी इतका आनंद झालाय का बस कधी काही आज त्याला माप नाही त्या आनंदाला. तर अण्णा साहेबांचे व अंजुमताईंचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. त्यांनी असेच आम्हाला मदत करत राहावं मनमाड शहराला. मी सांगते काय, माझा जन्म मनमाड मधला आहे माझा. तर माझे आई वडील रेल्वे स्टेशनवर जा, इकडं शिवाज चौकात जा पाणी भरायला. तर ते पाणी हंडे काही टाळले रिकामी घेऊन यायचे. पाणी नंबर लागत नव्हता. तर मला आठवतं ना, लहानपणापासून मी पाणी प्रश्न कोणीच सोडू शकलं नाही, कोणीच नाही. तर आता आमदार साहेबांनी सोडले. आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. अंजुमताईचे, अण्णा साहेबांचे. एवढे बोलून मी